विदर्भ प्रांताचे आपल्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत पर्वत, विदर्भाच्या प्रांतमंत्री माननीय पायल किनाके, ज्यांच्या जीवनातून काही शिकण्यासारखं आहे असे आपले 3 कार्यकर्ते ज्यांचं आपण आता मनोगत ऐकलं, सुनील गोवर्दीपे, सौ मोहिनी हिडाऊ, प्रशांत कुकडे आणि उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मला येण्याकरता उशीर झाला याबद्दल आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागतो। मी आज दुपारी दिल्लीच्या IIT मध्ये कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर मला इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली। खरं म्हणजे आज तुमच्यामध्ये येत असताना मला माझ्या विद्यार्थी जीवनाची आठवण झाली। ज्ञान चरित्र एकता यही हमारी विशेषता। आणि विद्यार्थी परिषदेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो त्यावेळी जे कार्यकर्ते होते त्यांची स्थिती म्हणजे रेल्वेच्या डब्यामध्ये बसायचं आणि स्टेशन आलं की काही लोक उतरतात आणि काही लोक चढतात, तशी विद्यार्थी परिषदेची स्थिती होती। कारण विद्यार्थी परिषदेची मुळात संकल्पना अशी होती की विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण तज्ञ, पालक आणि शिक्षण संस्था हे जे स्टेक होल्डर्स आहेत, या सगळ्यांचा मिळून एक शैक्षणिक परिवार आहे। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व कसं घडवता येईल या दृष्टीने त्यांच्यावर संस्कार करणारी एक उत्तम संघटना म्हणून विद्यार्थी परिषदेचं नाव सगळ्यांना माहिती आहे। आपल्या इथे तुम्हाला माहिती आहे की आज जी मुलगी इथे आहे ही आज कोणाची तरी मुलगी आहे, उद्या कोणाची तरी सून होणार आहे, मग परवा कोणाची तरी आजी होणार आहे। म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप परिवर्तन होत असतं। जे काल आहे ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही। कालाय तस्मै नमः। आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण जे आहात ते विद्यार्थी परिषदेमध्ये नेहमी असं सांगायचे की आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे। आणि या देशाचा आजचा नागरिक कसा असला पाहिजे, त्या नागरिकाला उत्तम बनवण्याकरता काय केलं पाहिजे, याला व्यक्ती निर्माणाचं कार्य विद्यार्थी परिषदेचं नाव आहे। आणि आपल्या इथे आपल्या अभ्यास वर्गामध्ये असं नेहमी सांगितलं जातं की आपण कार्यकर्त्याला गुणदोषाशी स्वीकारतो। नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट। उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, तुमच्यामध्ये आहे का कोणी पूर्णांक? असा कोणीच माणूस नाही। आपण सगळे अपूर्णांक आहोत। आणि म्हणून आपण आपल्या महाविद्यालय आणि छात्र जीवनामध्ये विद्यार्थी परिषदेचं 4-5 वर्ष काम करत असताना आपलं व्यक्तिमत्व कसं घडवलं जाणार आहे, आपल्या व्यक्तिमत्वावर कोणते संस्कार होणार आहे आणि त्या जडणघडणीतून आपण उत्तम नागरिक कसे बनणार आहोत, याचा संबंध विद्यार्थी परिषदे या 4-5 वर्षाच्या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचा आलेला आहे। प्रत्येक जण काही ना काही घेऊन गेलेला आहे। मी व्यक्तिगतरित्या विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम सुरू केलं त्यावेळी माझी रुची महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये होती आणि त्यामुळे विद्यार्थी संघ, त्याच्या निवडणुका याच्या मार्फत विद्यार्थी परिषदेमध्ये मी कार्यकर्ता बनलो। पण या विद्यार्थी परिषदेने मला अनेक
चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या गोष्टीचा आज देखील मला उपयोग होतो आहे. मला आठवतं मी जेव्हा 1977 मध्ये इमर्जन्सी नंतर ज्यावेळी निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा जनता पार्टी, त्यावेळी माझं वय कदाचित 22, 23, 24 वर्षाच्या मध्ये कुठेतरी असेल, तर जनता पार्टीच्या लोकांनी सांगितलं की तू लोकसभेची निवडणूक लढव. तर मी त्यावेळी काय लढवण्याचं कारण नव्हतं, कारण मी जनता पार्टीत नव्हतो. तर मदनदासजींना कळलं, त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला असं सांगितलं की तू घाईनी राजकारणात जाऊ नको, कारण तू विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातून नीट तयार झाला, उत्तम व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व तुझ्या ठाई जर नीट विकसित झालं तर तू राजकारणात गेला तिथे ॲसेट राहशील. पण तुझं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंगच जर पूर्ण झालं नाही आणि तू तिथे गेला आणि तुझ्यामुळे समस्या झाल्या तर ती लोक तुला पार्टीतून बाजूला करतील आणि तुझं नुकसान होईल. आणि म्हणून तू पहिले एक 5 वर्ष 4 वर्ष नीट उत्तम कार्य कर आणि नंतर मग तुला जायचं असेल त्याचा विचार कर. मी त्यांना सांगितलं मला जाण्याची काही घाई नाही आहे, किंबहुना विद्यार्थी परिषद जे ठरवेल त्याप्रमाणे मी काम करेन. पहिली गोष्ट विद्यार्थी परिषदेमध्ये जी मला शिकायला मिळाली, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी परिषदेमध्ये 3 शब्दांचा वारंवार उपयोग होतो. एक संघटनात्मक कार्य, दुसरं रचनात्मक कार्य आणि तिसरं आंदोलनात्मक कार्य. ज्यावेळी आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण जेव्हा संघर्ष करतो आणि कोणाला न्याय मिळवून देतो त्या संघर्षाला आपण आंदोलनात्मक कार्यक्रम असं म्हणतो, जे तुम्हाला परिचित आहे, माहिती आहे. रचनात्मक काम म्हणजे ज्याचा आता या ठिकाणी सुनीलजींनी ज्याचा उल्लेख केला आणि ज्याचा आपल्यामध्ये आपल्या गीतांमध्ये आपण नेहमी म्हणतो, चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है. म्हणजे आज ज्या क्षेत्रामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्याचं मागासलेपण आहे, जे सन्मानाने जगू शकत नाही, ज्यांना खायला अन्न नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने जीवन जगण्याकरता आवश्यक असणारं घर नाही आहे, रोटी, कपडा आणि मकान, त्या दरिद्र नारायण व्यक्तीचं जीवन बदलवण्यामध्ये मी काही काम करू शकतो का? मी त्याच्या जीवनाला सस्टेनेबल होण्याकरता काही प्रयत्न करू शकतो का? आणि ते जर असेल तर मी ते करण्याचा प्रयत्न करीन. याला रचनात्मक काम म्हणतात. जसं स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जलसंवर्धन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सामाजिक कार्याचा भाग आहे, या समाज उपयोगी आहेत. आणि मी याचा इंजिन म्हणून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर लोकांचं जीवन बदलू शकतं. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यात चांगलं काय असेल तर आपले गीतं खूप सुंदर आहेत. मी आता 8 दिवसापूर्वी मुंबईमध्ये शंकर महादेवन म्हणून मोठे गायक आहेत आणि त्यांनी हे जे रोड सुरक्षा आहे याच्यावर खूप ॲक्सिडेंट होतात. दरवर्षी 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. 30,000 लोकांचं हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू होतो. आणि 18 ते 34 वयोगटामध्ये 66.40% म्हणजे 1,15,000 तरुण मुलं मृत्युमुखी पडतात. तर यामध्ये आम्ही मोठं अभियान चालवतोय आणि त्या अभियानामध्ये ह्युमन बिहेवियर, लोकांची वागणूक, लाल दिवा असेल तर थांबलं पाहिजे, स्कूटर चालवायची असेल तर हेल्मेट घातलं पाहिजे, स्कूटर चालवताना, कार चालवताना मोबाईलवर नाही बोललं पाहिजे, लेन डिसिप्लिनचं पालन केलं पाहिजे. हे जे नागरिक शास्त्रामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं जर आपण पालन केलं तर अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात 1,80,000 लोक हे मृत्युमुखी पडतात रोड ॲक्सिडेंटमध्ये आणि त्यातले 50,000 मृत्यू असे आहेत
की ॲक्सिडेंट झाल्याबरोबर जर आपण ठरवलं की ताबडतोब त्याला घेऊन आपण हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट केलं तर आपण 50,000 लोकांचे प्राण वाचवू शकतो. नागपूरमध्ये 2 कार्यकर्ते आहेत, एक राजू वाघ म्हणून आहे आणि मोहिते म्हणून आहे. दोघांनी आतापर्यंत 300-400 लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. आणि आपल्या गीतामध्ये आपण म्हणतो चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है. जिथे समस्या आहेत, जिथे संकट आहेत, जिथे अज्ञान आहे, त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण करणं आणि त्यांचं सामाजिक आर्थिक जीवन बदलवण्याकरता मी प्रयत्न करीन म्हणून काम करणं, हा जो सामाजिक दायित्व, सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल सेन्सिटिव्हनेस, संवेदनशीलता, ही कुठे विकसित होते? ही आपल्या कार्यामध्ये विकसित होते. जसं सुनीलजीने सांगितलं की मी या कामातून इतकं रेव्हेन्यू मिळाला, इतक्या लोकांना रोजगार मिळाला. आपली संस्कृती काय सांगते? आपली संस्कृती हे नाही सांगत माझं कल्याण पहिल्यांदा झालं पाहिजे. आपण काय म्हणतो? विश्वाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे आपली संस्कृती सांगते की समोर जे दीन आहे, दुःखी आहे, दलित आहे, पीडित आहे, शोषित आहेत, त्यांना आपण परमेश्वर मानून त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि त्यांचं जीवन बदलवण्याचा प्रयत्न आपण ज्या मार्गातून करतो ते सामाजिक कार्य आहे, रचनात्मक कार्य आहे. आणि हे करण्याकरता जी संघटना वाढवतो, अभ्यास वर्ग, अधिवेशनं, सदस्य अभियान, निरनिराळे कार्यक्रम, ते आपले संघटनात्मक कार्यक्रम आहे. पण या सगळ्यांच्या मागे जो उद्देश आहे की आपल्याला असं राष्ट्र घडवायचं आहे की जे भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त असेल. आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं आहे, जगातली 3री अर्थव्यवस्था बनवायचं आहे, आपल्या देशाला खऱ्या अर्थाने जगातली आर्थिक महाशक्ती बनवायचं आहे. हे भाषणातून होणार आहे का? नाही, हे कामातून होणार आहे. आणि हे करण्याकरता तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना येतील आणि त्या कल्पनेमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा समाज आपोआप तुमचं समर्थन करतो. मी विद्यार्थी परिषदेत एवढं शिकलो की आमच्यासमोर एक गीत होतं, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम. म्हणजे या समाजातल्या दलित, पीडित, शोषित माणसाच्या विकासाकरता मी काही करू शकतो का? आपल्यामध्ये कोणी साधू संन्यासी नाही, सगळे प्रचारक नाही आहे. मी तर पहिले तुम्हाला सांगेन की पहिले आपल्या जीवनाचा, स्वतःचा आणि परिवाराचा विचार करा. पहिले आपलं जीवन व्यवस्थित करा. मी विद्यार्थी परिषदेचं कार्य करत असताना मी कधी रात्री जेवायचो नाही, कधी समोसा खाऊन घ्यायचो, कुठे धाब्यावर जेवायचो. असंच इररेग्युलर, इनडिसिप्लिन लाईफ होतं माझं आणि मी असंच जगलो. त्या काळामध्ये आपले सदाशिवराव देवधर खूप उत्तम कार्यकर्ते आहेत. MSc फिजिक्स झाले आहेत, विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री होते. ते संगम चाळीमध्ये आपलं कार्यालय होतं, तिथे फरशी होती खाली. त्या फरशीवर एक छोटंसं गोधड टाकून त्याच्यावर झोपायचे. 2nd क्लासमध्ये प्रवास करायचे. जेवणाची काळजी नाही घ्यायचे. परिणाम असा झाला की देशाकरता काम करत असताना त्यांची प्रकृती जेवढी चांगली असायला पाहिजे ती नाही राहिली. आणि त्यामुळे मी तुम्हाला माझ्या अनुभवातून एक गोष्ट सांगतो की पहिली प्रायोरिटी आपल्या हेल्थला द्या. जर तुमचं आयुष्य निरोगी असेल, स्वस्थ असेल, तर तुम्ही समाजाकरता आणि देशाकरता अनेक वर्ष उत्तम कार्य करू शकता. त्याकरता पहिली गोष्ट, ज्या चुका आम्ही केल्या त्या तुम्ही करू नका. मी आता रोज कोविड नंतर पुष्कळ कामं आहेत माझ्या मागे, पण आज सकाळी मी दिल्लीमध्ये उठल्यानंतर कामं करण्याचे 2.5 तास प्राणायाम, एक्सरसाइज केल्या आणि नंतर कामाला सुरुवात केली. किती दही घाललं तरी मी रोज 2 ते 2.5 तास व्यायाम आणि प्राणायाम केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. त्यामुळे पहिली प्रायोरिटी
आपल्या हेल्थला द्या. याला सिरियसली घ्या बरं. नाही तर 25व्या वर्षी 35 हार्ट अटॅकने लोक मरतात. पहिली प्रायोरिटी आपल्या हेल्थला द्या. सेकंड प्रायोरिटी आपल्या ऑनेस्ट वेल्थला द्या. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. रिकाम्या पोटाला कुठलंही तत्वज्ञान शिकवल्या जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे प्रामाणिकपणे 2 पैसे कमवून आपलं जीवन कसं सुसह्य करता येईल त्याची काळजी घ्या. आणि मग समाज जीवनामधले जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, गरीब आहे, गाव गरीब मजदूर शेतकरी आहेत, जसं आता प्रशांतजींनी सांगितलं की ती शेतकऱ्यांमध्ये काम करतात. खरं म्हणजे अशा प्रकारे काम करणारे अनेक कार्यकर्ते समाजामध्ये आहे. आणि तुमच्या कामातून तुम्हाला आपोआप प्रतिष्ठा मिळते. काही कुठं मार्केटिंग वगैरे करू नका. मी आतापर्यंत 45-50 वर्षाने राजकारणात आहे. मी कोणाचं आपलंही पोस्टर लावत नाही, कोणाचंही लावत नाही, कोणाच्या गळ्यात हार नाही घालत. आणि माझ्या स्वागताला मी म्हणतो विमानतळ कुत्रे येत नाही. पण आता त्यात फरक पडला, कारण मी Z+ सिक्युरिटीमध्ये असल्यामुळे कुत्रं मात्र फिरून जातं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, रिस्पेक्ट शुड नॉट बी डिमांडेड, इट शुड बी कमांडेड. नाही, आम्हाला राजकारणात अनेक लोक मला भेटतात की बॅनर लागला, माझा फोटो नाही छापला, माझा फोटो नाही तिथं. आणि तुझा फोटो लावण्यासारखा नाही म्हणून नाही लावला. ज्या दिवशी लोकांना लक्षात येते की यांचा फोटो लागला तर आपला फायदा होणार आहे, त्या दिवशी ते लावतात. तू असं काही कर की त्यांना वाटलं पाहिजे तुझा फोटो लावा म्हणून. त्यामुळे आर्किमिडीजचं तुम्ही नाव ऐकलं असेल, फिजिक्समधले शास्त्रज्ञ. त्यांनी काय सांगितलं की पाण्यामध्ये एखादी वस्तू जर डुबवली तर तेवढंच पाणी वरती येतं तेवढं ज्या वस्तूचं वजन आहे. मग तुमचं वजन आहे तेवढं पाणी वरती येणार आहे. मग कशा करता आर्टिफिशियल प्रयत्न करता. त्यामुळे तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही काम करत राहा, तुम्हाला आपोआप सगळं मिळतं. मी विद्वान पण नाही आणि इंजिनियर पण नाही. मी 2nd क्लासमध्ये पास झालो होतो मॅट्रिक. अनेक लोकांचा गैरसमज आहे की मी इंजिनियर आहे, कारण 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आणि आतापर्यंत मला 11 डॉक्टरेट्स मिळाल्या, डिलीट मिळाल्या. पण मी माझ्या नावामागे डॉक्टर नितीन गडकरी असं लिहित नाही. कारण मी जेव्हा मॅट्रिक पास झालो तेव्हा मला 52% मार्क मिळाले. आणि सायन्स ग्रुपमध्ये 49.26% मिळाले. आणि त्यामुळे मी प्रोफेशनल कॉलेजच्या ॲडमिशन करता अपात्र ठरलो. त्यामुळे मी इंजिनियर नाही होऊ शकलो. त्यामुळे पहिली गोष्ट, यशाचा आणि डिग्रीचा संबंध आहे आणि नाही. अनेक डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट आहेत, पण त्यांना दवाखाना जास्त चालत नाही. आणि जे 3-3दा नापास होतात ते लीडिंग डॉक्टर झाले आहेत. जीवनाचं यश केवळ ज्ञानामध्ये नाही आहे. ज्ञान आवश्यक आहे, नॉलेज ही पॉवर आहे, शक्ती आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज. अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. त्यामुळे ज्ञान मिळवणं आवश्यक आहे, पण ज्ञानाबरोबर कौशल्य, स्किल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. मी मुंबईमध्ये एका ताज लँडसाईन मुळे मोठं हॉटेल आहे, तिथे जातो. तिथे एक शेफ आहे चायनीज रेस्टॉरंटला, डेव्हिड नावाचा. तर त्याचा चांगला हे करतो त्याचे पदार्थ. तर मी त्याला एकदा विचारलं, डेव्हिड आप कहाँ से हो? मी इंग्लिशमध्ये विचारलं. तो बोला मैं हांगकांग से हूँ. बोले यहाँ कहाँ रहते हो? बोले होटल में ऊपर कमरा मिला वहीं रहता हूँ. बोला आपको तनख्वाह कितना मिलता है? बोले ज़्यादा नहीं मिलता साहब, बोले बहुत कम है.
बोला कितना है? बोले 15 लाख रुपए महीना मिलता है. आता मी मोहिनी हेडाऊंना विचारत नाही की तुमचा सॅलरी किती आहे. म्हणजे आपल्या देशात 2-2.5 लाखाच्या वरती सॅलरी नाही कोणाला, आणि त्याला 15 लाख. आणि काय तर भाज्या इकडनं तिकडल्या फिरवतो आणि घेऊन येतो. तुम्ही म्हणाले कशा करता एवढा पगार आहे? हे तर स्किल्ड आहे. मेहंदी कशी रंगवायची, कपडे कसे शिवायचे, केस कसे कापायचे, याचे आपल्या नागपूरला आमची इथे भूता दरवाजाला एक ढोटे नावाची मुलगी आहे. आम्ही ते खासदार सांस्कृतिक महोत्सवात नागपुरात 49,000 महिलांना मेहंदी काढली. 750 मुली होत्या आणि 100 रुपये त्याचा चार्ज होता. 20 रुपये त्यांनी दिले, 80 रुपये आम्ही दिले. आणि त्या मुली आता आजकाल काही त्यातल्या कलकत्ता, मुंबई, दिल्लीला विमानाने जातात मेहंदी काढायला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, तुमच्यापैकी या सगळ्या मुली आहेत ब्युटी पार्लरमध्ये किती जातात? खोटं बोलता तुम्ही. इथे तर गल्ली गल्लीमध्ये हेमा मालिनी आहे. आजकाल मोठ्या प्रमाणावर ब्युटी पार्लर, हेअर कटिंग सलून लोक जातात. हा एक मोठा व्यवसाय यांनी सांगितलं आता. त्यामुळे कौशल्य, ज्ञान या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि व्यक्ती म्हणून जीवन मूल्य महत्वाची आहेत, संस्कार महत्वाचे आहेत. आणि या देशामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल तर जे आपल्यासारखे छोटे छोटे व्यक्ती आहेत त्यांच्यावर उत्तम संस्कार करून त्यांना उत्तम नागरिक करणं, त्या नागरिकाच्या मार्फतच कर्तृत्व, नेतृत्व सगळं येणार आहे. आणि ज्या समाजामध्ये उत्तम नागरिक असतील त्या राष्ट्र प्रगती आणि विकास करणार आहे. त्यामुळे परिवर्तनाचा केंद्रबिंदू व्यक्ती आहे. तुम्ही प्रत्येक जण आहात. आणि त्यामुळे पहिल्यांदी पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायचे की आपल्या देशात जेवढी माणसं आहेत तेवढी प्रश्न आहेत. इंडिया इज नॉट अ नेशन, इट इज अ पॉप्युलेशन. आणि त्यामुळे पहिली गोष्ट आपण ठरवली पाहिजे की मी देशासमोर आणि समाजासमोर प्रश्न म्हणून राहणार नाही. आता तुम्ही चॉकलेट खाल्लं, कागद फेकला. तुम्ही दुबईला जाल, आपण चॉकलेट खाल्लं की आपण कागद आपल्या खिशात टाकतो. आणि आपल्याकडे कसं आहे, मी निवडणुकीमध्ये प्रचाराला गेलो, गल्लीतून जात होतो, तर ते सकाळ सकाळी बाई आपले केस विणत होती. तिने बुचका काढला आणि फेकला, माझ्या अंगावर पडला. म्हणलं हे कोणतं स्वागत आहे. मी वरती पाहिलं तेव्हा लक्षात आलं, न कळत जी बाई आपले केस विंचरत होती तिने जो बुचका काढला, तिला काय माहित खाली कोण आहे, तिने फेकला खाली. म्हणजे स्वच्छता दुसऱ्याला सांगून नाही होत, स्वच्छता स्वतःच्या जीवनामध्ये आचरण करून येणार आहे. जीवन मूल्य जे आहेत ते मूल्य कोणती आहेत तुम्हाला माहिती आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये तुम्हाला कार्यकर्ता म्हणून तुमचा संस्कार करत असताना चांगल्या कार्यकर्त्याची लक्षणं कोणती आहे, चांगल्या व्यक्तित्वाची लक्षणं कोणती आहे, त्यात कोणते गुण असले पाहिजे याचं वर्णन होतं. पण आपण जेव्हा कार्यकर्त्याला गुणदोषाशी स्वीकारतो तेव्हा 4-5 वर्षाच्या अनुभवामध्ये त्या कार्यकर्त्याचे गुण किती वाढलेत आणि दोष किती कमी झालेले आहे हेचं मूल्यांकन हे खऱ्या अर्थाने विद्यार्थी परिषदेच्या यशाचं गमक आहे. आणि म्हणून जे लोक विद्यार्थी परिषद काम करताना काही ना काही शिकतात आणि पुढे जाऊन समाजात उत्तम काम करतात ते समाजाकरता उपयोगी ठरतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण आपला विचार आहे की आपण राष्ट्रवादी विचाराचे आहोत. राष्ट्र सर्वोपरी है. हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे ना, आपण गीत म्हणतो. पण आपलं आपल्या देशावर किती प्रेम आहे, आपण कसं वागतो, आपलं चाल चलन व्यवहार चरित्र कसं आहे. एकाने चारित्र्याची सुंदर व्याख्या केली आहे
कॅरेक्टर इज ए वन्स बिहेवियर इन द डार्क. माणसातलं जे अंधारातलं जे वर्तन असतं ते त्याचं चरित्र आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं व्यक्तित्व, कर्तृत्व, नेतृत्व, गुणवत्ता ही विकसित करून आपल्याला उत्तम नागरिक तयार करणं, उत्तम नेतृत्वाच्या रूपाने तयार करणं ही व्यक्ती निर्माणाची प्रोसेस म्हणजे विद्यार्थी परिषद आहे. आणि त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर प्रत्येक वेळा कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते जातात, कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते जातात. एक काळ मी पण तुमच्यासारखाच असाच खाली बसून ऐकत होतो. आता मी विद्यार्थी परिषद नाही का, माझं वय राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही पण करता करता तुमच्यातून कोणी अजून कमिशनर होईल, कोणी MLA होईल, कोणी ऑफिसर होईल, कोणी उद्योगपती होईल, कोणी साहित्यिक होईल, कोणी कवी होईल, कोणी क्रिकेटियर होईल. आपण निर्णायक क्षेत्रात जाऊन काम करणार आहोत. पण त्या क्षेत्रात जाणारा एक उत्तम नागरिक आपण कसं राहू हे जे काही आपण शिकूया. मी एक गोष्ट नेहमी सांगतो की गुणवत्तेवर कोणाचं पेटंट रजिस्टर झालेलं नाही. तुम्ही जे एवढे मुलं बसल्यात ना, तुमच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत. खरोखर मनापासून सांगतो. मी एकदा सांगितलं की मी जेव्हा दिल्लीत गेलो तर प्रत्येक माणसापासून काही शिकायला मिळतं. तर मी सांगितलं की ज्या माणसांना दुरून मी खूप मोठं समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे ते मोठे नाहीत, ते बरेच लहान आहेत. पण दुरून मी ज्यांना खूप लहान समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं की ती लहान नाही आहेत, ती खूप मोठी आहेत आणि त्यांच्यापासून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मी एक 4-5 दिवसापूर्वी अमिताभ बच्चन आणि मी बरोबर होतो. आम्ही स्टेजवर बसलो होतो. 7-8 पार्टमध्ये रोड सेफ्टीचा कार्यक्रम होता. तर स्वाभाविकपणे स्टेजवर यायचे लोक. तर एक मुलगा आला. तर मी समजलो या मुलाकरता मी उभं राहायची काय गरज आहे. मी थोडा खाली बसलो. अमिताभ बच्चन उठून उभे राहिले. कारण प्रत्येक स्टेजवर येणारा छोटा मोठा कोणी असेल त्याचं उभं राहून त्यांनी नम्रतापूर्वक स्वागत केलं, एकालाही सोडलं नाही. हा त्यांचा नम्रतेचा गुण मला बघायला मिळाला. मी रतन टाटांचा खूप जवळचा मित्र होतो आणि एकदा रतन टाटांना घेऊन मी नागपूरला आलो आणि मी त्यांना विमानातून उतरल्याबरोबर त्यांची बॅग होती. मी लगेच आमच्या बॅग पकड. नो नो नितीन, मेरी बॅग मैं पकडूंगा. आपली बॅग त्यांनी कोणाच्या हातात नाही दिली. आणि माझा ॲक्सिडेंट झाला जेव्हा मला भेटायला ते मलबारीला आले, त्यांनी फोन केला की मी तुझं घर विसरलो. तर मी म्हटलं एक काम करो, आपके ड्राइवर को फोन दो. तो मेरे पास ड्राइवर नहीं है नितिन. तो कौन गाड़ी चला रहा है? बोले मैं चला रहा हूँ. बोला आपके पास ड्राइवर नहीं? बोले नहीं. मग मी त्यांना घराचा पत्ता सांगितला. म्हणजे एवढा मोठा माणूस किती नम्र, किती शालीन, किती सहज. नाही तर आपल्याकडे थोडंसं काय आलं की साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया, ये रूप मेरा देखो. लगेच तो 4 वेळा. म्हणजे ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे नश्वर आहे. हे कायम राहणार नाही आहे. हे येणार आहे आणि जाणार आहे. पण हे जे काही आहे त्याबरोबरची नम्रता ही वेगळी आहे. आज दत्ताजींच्या बद्दलची आपण फिल्म बघितली. आपल्यापैकी अनेक लोकांनी दत्ताजींना बघितलं नसेल. दत्ताजींचं हृदय आई वडिलांसारखं होतं. आमच्या हातून बऱ्याच गोष्टी चुकीच्या घडायच्या. तेव्हा आम्हाला पोटाशी घेऊन ते सांगायचे हे चूक आहे, करणं बरोबर नाही, असं पुन्हा करू नका. पण दत्ताजीकडे गेल्यानंतर गळ्यात हात घालून प्रेमाने आमच्याशी प्रेम करून ते बोलायचे, सगळ्यांवर प्रेम करायचे. हा त्यांच्या स्वभावाची विशेषता होती. या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतो आहोत का?
5-6 वर्षाच्या अनुभवातून आपलं व्यक्तिमत्व किती परिपूर्ण झालं आहे आणि त्यातून आपण किती प्रमाणामध्ये या चांगल्या गोष्टी शिकलो याचा हिशोब तुम्ही जरूर लावा. नाही तर रबचं फेअर करण्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्हाला जर काही असामान्य करायचं असेल तर तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवावी लागते. 2 रेषा आहे, एक तुमची आहे आणि एक दुसऱ्याची आहे. तुमची रेषा मोठी करण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर दुसऱ्याची रेषा पुसण्याचं काम करा किंवा स्वतःची रेषा मोठं करण्याचं काम करा. मी तुम्हाला सुचवेन, दुसऱ्याची रेषा पुसण्याच्या फंदात पडू नका. आपली रेषा मोठी करा. या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये या माणसाचं व्यक्तिमत्व बनवतात आणि हे व्यक्ती निर्माणाचं कार्य ही विद्यार्थी परिषदेची विशेषता आहे. आणि म्हणून राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करत असताना सामाजिक समता आणि आर्थिक समता समाजात प्रस्थापित झाली पाहिजे. हा माणूस आपल्या जातीनी, धर्मानी, पंथानी, सेक्सनी मोठा नाही, तर समाजातला माणूस हा आपल्या गुणवत्तेने मोठा आहे. त्याची जात कोणतीही असो, हे बोलण्यातून नाही, हे व्यवहारातून वागलं पाहिजे. कार्यकर्ता हा परिवार आहे. हे भाषणात सांगणं सोपी आहे, पण कार्यकर्त्याच्या सुखदुःखाशी समरस होणं किंवा माझ्या परिवारातलं असं समजून वागणं, तेव्हा खऱ्या अर्थाने कार्यकर्ता परिवार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आज या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे यशस्वी झाले याचं कारण त्यांची गुणवत्ता. आणि या गुणवत्तेमध्ये तुम्हाला ज्ञान आवश्यक आहे, कौशल्य आवश्यक आहे, पण तुमचं चाल चलन व्यवहार चरित्र देखील तेवढंच आवश्यक आहे. उत्तम बोलता आलं पाहिजे, तर अध्ययन केलं पाहिजे आणि अनेक क्षेत्रामध्ये आपण समाजाकरता काही करू शकलो पाहिजे, देशाकरता काही करू शकलो पाहिजे, ही भावना मनात असली पाहिजे. एका हिंदीच्या कवीने सुंदर कविता लिहिली आहे कि वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ति है कि आप ही चरे, वही मनुष्य है कि जो मनुष्य के लिए मरे. आपण तुकाराम महाराजांचं स्मरण करतो की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. वी नीड टू अंडरस्टँड की लेटर आणि स्पिरिट बिहाइंड द लेटर्स आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मी आणि देवेंद्रजी आत्ता लॉ कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये होतो तेव्हा नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं एक सुंदर गीत होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. तर मी त्यांना सांगितलं की जेवढं जेवढं तुकडोजी महाराजांनी या गीतात सांगितलं आहे तेच बाबासाहेबांच्या संविधानाचा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला शब्दातून, ऐकण्यामधून काही चांगल्या गोष्टी ऐकल्या, चांगल्या चित्रपटातून खूप शिकायला मिळतं. तुम्ही आनंद नावाचा पिक्चर नसेल बघितला. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाचा आमच्या काळात एक आनंद नावाचा पिक्चर होता. त्या आनंदला कॅन्सर होतो आणि त्याचा 6 महिन्यात मृत्यू होणार असतो. सगळे लोक चिंतित होतात, सगळे अस्वस्थ होतात, पण त्या 6 महिन्यात मात्र सगळ्यांना आनंद देत असतो आणि आनंदाने वागत असतो, असं त्या चित्रपटाचं कथानक होतं. ऋषिकेश मुखर्जी नावाचे मोठे डायरेक्टर आहेत, त्यांचा ते चित्रपट होता. त्यांनी एक फिलॉसॉफी शिकवली की जीवनामध्ये सुखदुःख राहणारच. कधी उजेड आहे, कधी प्रकाश आहे, कधी अंधार आहे, कधी विजय आहे, कधी पराजय आहे, कधी समाधान आहे, कधी नाराजी आहे. त्यामुळे जीवनामध्ये सगळं होणार आहे, पण जीवनामधल्या सगळ्या गोष्टी पचवून मी आनंदाने जगीन आणि चालत राहीन, स्वतः आनंदी राहीन आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवीन, हा संदेश त्यांनी आनंद चित्रपटातून दिला. आणि म्हणून फिलॉसॉफी, विचारधारा खूप महत्त्वाची आहे.
राष्ट्राकरता, समाजाकरता, गरीब माणसाकरता माझ्या जीवनामध्ये मी काय करू शकतो. आपल्यातले काही लोक कदाचित प्रचारक निघतील, पूर्णवेळ कार्यकर्ते निघतील, पण सगळेच निघत नाहीत. काही लोकांवर परिवाराची जबाबदारी राहील. पण जे काही आपण शिकलेलो आहोत त्याचा उपयोग करून आपण व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात, राजकीय जीवनात या सगळ्या गुणवत्तेची पुंजी आपल्याबरोबर घेऊन जर गेलो तर लोकांमध्ये आपोआप आपल्याला मान, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल. आणि त्यामुळे विद्यार्थी परिषदेचं उद्दिष्ट हे आहे की राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, शक्तिशाली व्हावं, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण व्हावं. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, त्या अधिकाराचं रक्षण व्हावं. फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, जात, पंथ, धर्म, भाषेच्या आधारावर कोणाला डिस्क्रिमिनेशन व्हायला नको. सगळ्यांबरोबर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय झाला पाहिजे. कोणी गरीब राहायला नाही पाहिजे. आम्ही एक सुखी, समृद्ध आणि संपन्न समाज झालो पाहिजे. याला आजकाल जागतिक भाषेवर एक शब्द आला आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. आपल्या जीवनामध्ये आपला सुखांक तर आपल्याला मेंटेन करायचाच आहे, पण आपल्या जीवनात सुखाचा आनंद घेत असताना आपण आपल्याबरोबरच्या शोषित पीडित लोकांच्या जीवनाचाही सुखांक जर वाढवू शकलो तर ते वाढवण्याचा प्रयत्न करणं हा सामाजिक जबाबदारीचा, सामाजिक संवेदनशीलतेचे जे मूल्य आहे हे आपल्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून कुठेतरी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी भागामध्ये सुनीलजी काम करतात. मी गेल्या लक्ष्मणराव मानकर आमचे खासदार होते भंडाराचे, त्यांचा मृत्यू होऊन आता 26 वर्ष झाले. आम्ही 1400 एकल विद्यालय चालवतो. दरवर्षी 1600 शिक्षकांचा इथे 4 दिवस वर्ग होतो. आणि त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या किंवा विदर्भातल्या आदिवासी क्षेत्रात तिथल्या तरुण मुलांचं, मुलींचं जीवन कसं बदलवता येईल याकरता प्रयत्न करतो. आपल्या विद्यार्थी परिषद कार्यकर्ता सुनील देशपांडे, त्याचं निधन झालं कोविडच्या काळात. त्याची पत्नी आता अनुपमा देशपांडे ते काम मेळघाटमध्ये करतात आणि त्या ठिकाणी त्यांची लोकांची सेवा करतात, त्यांना रोजगार निर्माण करतात, बांबूपासून अनेक वस्तू तयार करतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून विद्यार्थी परिषदेच्या या अनुभव घेऊन आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जाऊन आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं पाहिजे. त्याकरता जे गुणवत्ता आहे, जे संस्कार आहेत, नक्की या काळात तुम्हाला मिळतील. अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे आदर्श बघायला मिळतील. आणि आपण नेहमी म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा. जर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर तुमचं व्यक्तिगत जीवनातही तुम्ही यशस्वी व्हाल आणि सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय जीवनात देखील तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या यशाकरता मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.